काही नाव कितें तुमचें? नाव विष्णुचारी. तुम्ही केन्नापासून हे गणपती आता करतात? आता म्हाका जाली 15 वर्सां जाली. सुरवातीक खंय शिक्षण घेतले तुम्ही मूर्ती करपाचे? मामागेर घेतलेले कामोर्ली. आणि सुरवातीक कितले गणपती केल्यात? सुरवातीक आमी आमच्याकडे 10-12 गणपती आहेत. आणि आता सध्या कितले करतात? आता आमच्याकडे 100 गणपती जातात. 100 सगळे मातयेचे गणपती? सगळे मातयेचे. आता आम्ही काही ठिकाणी पळयतात, काही गणेश मूर्तिकारांकडे सध्या मातीच ना थंय अवेलेबल, म्हणजे माती त्यांच्या थंय चित्रशाळेन दिसना आणि त्यांच्याकडे भरपूर गणपती असता मागे विक्रीक. ते कदाचित प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती विकते हाडटा आसतले. त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचो आणि ह्यो मातयेच्यो मूर्त्यो तेचो तुमचेर काय परिणाम जाता? ना तसो परिणाम जायना तसो आमचेर. आता हे आमच्याकडे ज्यांका मातयेचे गणपती जायना ते आमचेच कडेन येतात. मातयेचे परिणाम म्हणजे कशें आमकां जाय तसो आमचो बिझनेस वाडोवंक मेळना प्लास्टरचे गणपती मार्केटात हाडले काय. म्हणजे आमी जर बिझनेस वाडयतले, वरसभर जर काम करतले जाल्यार ते आमी करूं शकना. 3 म्हयन्याच्या कामाचेर आमकां अवलंबून रावचें पडटा, बाकी काय. आणि कितें करता तुम्ही मागीर? आमी असं पयलीं मेकॅनीक काम करया. हांव सध्या तशें काय काम धंदो म्हाजो असो बारीक बारीक आसता. सरकार कडसून कितें मेळटा तुमकां? हस्तकला महामंडळा कडल्यान बी? ना आता ते गणपतीची देणगी मेळटा ना, 200 रुपयान गेल्या वर्सा मेळ्ळ्या ती मेळटा. मातये खातीर मशिनरी बी? मशिनां ना, मशीन ना, हांवेंच स्वता घेतलेलें मशीन. 4 वर्सां जाली म्हज्याकडे. तुमचे कडेन आहा? तेंच्यांनी दिवंक ना म्हाका. तुम्ही तसे बी अप्लाय केल्यात? अपेक्षा बी आसली सरकार? अपेक्षा म्हटल्यार सांगलेलें म्हाका आर्लेकर सरान, जर जाय पडल्यार दितलो, पूण अजून काय दिवंक ना. आणि तुमकां कोण कोण मदत करता हे मूर्ती करपाक? मूर्ती करपाक हे आमचे मित्र मंडळी असतात. म्हणजे साचे काडप, पेंट मारप, हेच ते म्हणजे बारीक बारीक मदतीक असतात सगळे. म्हणजे घडवणारो असं कोण ना, म्हणजे हात जोडपी काम एकटोच करतो. तुम्ही एकटेच करतात? एकटेच करू शकता. कितलो टाइम दितात तुम्ही मूर्ती करपाक? दिसाक 3 मूर्ती काडटा हांव तशें. दिसाक धरले जाल्यार. तरी सुरवात सकाळी केन्नापासून करता? सकाळी आम्ही कसे रात्री उशिरापर्यंत रावता, आम्ही 2:30 पर्यंत वगैरे. आणि सकाळी आम्ही 9, 10, 11 पर्यंत काम चालू जाता. परत घराकडे काम आटपून येता. ओके. आता ही सध्या मूर्ती आसा पळय, ही मूर्ती तरी करतलो जाल्यार हातीन करतलो जाल्यार कितले दीस लागूंक शकता? हातीन करतलो ती मूर्ती 2.5 फुटाची ना जाल्यार कमीत एकदाच जर घडयतलो जाल्यार तुका 1 दीस पुरो. 1 दीस. पण तशी हळूहळू घडोवची पडटा ती, त्यामुळे 2 ते 3 दीस वयतात. कारण मूर्ती जर फुल उभी केली तर ती परत उभी रावना तितली, ती कोसळू शकता. म्हणून ती रावन रावन काम करचें पडटा. तुमचे मूर्ती खंय खंय मागणी आसा सध्या? सध्या माझी आता नादोडा, वास्को मेरेन सुद्धा माझ्याकडे एक वयता. नेरूळ, कांदोळी अशे जायत्या ठिकाणी एक मूर्ती वयता. ही सध्या माती खंय अवेलेबल आसता तुमकां? ही माती मांजरेसून घेतल्या. मांजऱ्या मेळटा सध्या. आधी वारखणा मेळा, ते आता बंद झाले. त्यामुळे मांजरेसून हाडची पडटा. आणि मांजरेच्या मातयेन जरा गुण असता. त्यामुळे आमचे काम कशें आहे, आम्ही कितकेय जरी रीत केले ना, सुकल्यानंतर जरा दगड वयर येता. तोच एक प्रश्न असता. बाकी तसे कामान आमचे काय विषय ना, काम जाता. आणि लहान मूर्ती आणि व्हडल्यान कितल्या फुटाची करतात तुम्ही? लास्ट माझ्याकडे 3.5 फूट. 3.5 फूट. सार्वजनिक बी केन्ना केल्या मूर्ती? एका वर्सा सार्वजनिक केल्लो हांवें लोकमान्याचो. पण तो एकदाच घेवंक म्हणजे कशें जाता, त्या खातीर मणीस उखल बी जाय साचे. मोठे मणीस ना जाल्यार ते येद्या व्हडले गणपती उखलून करूंक त्रास जाता. बाकी काय तशें करूं शकता आमी, अशें हें ना. आणि जागो बरो जाय तेका, ओपन प्लेस. ह्या क्षेत्रांत करियर करतलो जाल्यार कितें करचें पडटलें? ह्या क्षेत्रांत तशें करियर जर करतलो न्हू, मेन म्हणजे आपल्याक स्वताची जागा जाय. मेन रोडार जर जागो आसात न्हू, तूं वरसभर जाय तितके मातयेचे गणपती कर आणि तूं खंयसरूय घाल. ओके. म्हणजे तूं कोणाक जाय जाल्यार हाफ विदाउट पेंटिंग दिवं शकता, अशेंय करूं शकता. तूं स्वताय करूं शकता. 300, 400, 500 मातये जर गणपती करीत मातयेचे तर ते खपतली ही गॅरंटी आहा. तसं लोकांची खूप मागणी आहा मातयेची. लोक फक्त कशें मोठो गणपती उखलूंक त्रास जाता म्हणून व्हरोंक करिना. बाकी मातयेची गणपती सगळ्यांकूच जाय. थँक्यू. नमस्कार. आम्ही आज आसात पेडणे बाजारपेठेत. आमचे एक जाणकार आणि दिग्गज जे चिकण मातीपासून मूर्ती तयार करपी विष्णू चारी हांच्या गणपतीच्या चित्रशाळेत आसात. ते फाटली 20 वर्सां सावन फक्त चिकण मातीपासून मूर्त्यो कशे बरे करप ते आपल्या ग्राहकांक अर्थात गणेश भक्तांक बरे दिसतले कशे, सुबक कशे दिसतले हाचो ते विचार करतात.
आणि ते चिकण मातीपासून मूर्ती तयार करतात. 150 किंवा 200 पेक्षा जास्त मूर्त्यो ते आपल्या चित्रशाळेत करत असतात. आणि सरकाराकडल्यान वेगवेगळे येवजणे सुरू असतात. ते येवजणे प्रत्येक गणेश मूर्तिकाराकडे पावतात असे ना, ते येवजण पावपा खातीर जी सरकारची वेगवेगळी खाती असतात, अधिकारी असतात, त्यांनी अधिकाऱ्यांनी ती पावपाची गरज असा. आयज चिकण मातीपासून मूर्ती तयार करपी खूप कमी असतात. ते खरे मूर्तिकार असतात. पण आयज आम्ही जर बाजारात गेले जाल्यार बाजारात व्हडा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो विकपी व्यावसायिक आमकां पावली दिसतात. आणि ह्या व्यवसायातून जे चिकण मातीपासून मूर्ती तयार करतात आणि जो आपलो उदरनिर्वाह ह्या मातीच्या मूर्त्यापासून करतात तांचेर बरोच परिणाम जाता. आजकाल बाजारात जे हलके मूर्ती येतात ताका रंगोवपाकूय कमी आणि जे बाजारात उपलब्ध असतात ती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची खूप सवाय पडटा आणि मागीर ग्राहकांक मात्र ती चडांत चड पयशे घेवन विकतात. पूण जे चिकण मातीचे मूर्त्यो तयार करतात तांकांय वेगवेगळ्यो समस्या निर्माण जायत असतात. सरकाराकडल्यान एका मूर्ती फाटल्यान तांकां 200 रुपया अनुदान दितात. ते अनुदान वाडोवन जर सरकारान तांकां दिले आणि चिकण माती कांय वेळार बरी उपलब्ध जायना, ती माती उपलब्ध करची गरज आसा. आमचो विष्णू चारी हांचे कडेन संवाद साधताना तांणी सांगले की कामगार ह्या वेळार उपलब्ध जायनात, जागो व्यवस्थित मेळना, पूण आपूण फक्त ह्या मूर्तीचेर 3 म्हयने हे मूर्तीचे काम करतात आणि आपलो उदरनिर्वाह घर संसार ह्याच मूर्तींचेर चालू असता. 3.5 फुटाची आपण सगळ्यात व्हडली मूर्ती करता. ह्या पयलीं तांणी भौशीक सार्वजनिक आमची मूर्ती पेडणे बाजारपेठेन जो लोकमान्य गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आशिल्लो तांची मूर्ती तांणी स्वता तयार केली. पण व्हडली मूर्ती करताना खूप अडचणी येतात आणि ल्हान मूर्ती करताना जे परिश्रम घेवचे पडटात ती तेवढेच परिश्रम व्हडल्या मूर्तींकय घेवचे पडटात. सरकारान जे खरे मातीपासून जे मूर्ती तयार करतात तांकां चड आर्थीक मदत दिवपाची गरज आसा. सरकार काय सगळ्यांक कलाकारांक सरकारी नोकरी दिवंक शकना, पूण जे खरे कलाकार असतात आणि ते कलाकार नवीन कलाकार घडोवंक शकतात आणि सरकारी नोकरीच्या फाटल्यान न धावता जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो करून जे व्यवसाय करतात तांचेर नियंत्रण हाडटलो जाल्यार अशा खऱ्या मूर्तिकारांक सरकारान आर्थीक अनुदान दिता बरोबरच तांकां सांगपाचे जितले गोंयान घरां आसा आणि घरा कणकणी जे गणपती पुजतात त्या सगळ्या घरांनी फक्त मातीचे मूर्त्यो पावयतले आणि त्या नजरेतून जर नवीन कलाकार घडयतले जाल्यार हे जे जाणकार कलाकार असतात त्या कलाकारांक प्रोत्साहन दिवपाची गरज आसा आणि त्या नजरेतून सरकारने पावलां उचलून हे गणपती करचे अशी आम्ही या माध्यमांतल्यान मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर.